पत्रकारांना कोरोनाची लस द्या व शासकीय समित्यांवर पत्रकारांची नेमणूक करा। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ बुलढाणा। पत्रकारांची शासकीय समित्यांवर जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य समिती, आरोग्य समिती, शिक्षण समितीवर पत्रकारांची नियुक्ती करा व कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांना प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी मागणी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश कांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे, 11 डिसेंबर रोजी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना पत्रकारांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदन देण्यात आले होते। मात्र शासनाकडून कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया न आल्याने पत्रकार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदने, आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। यासह वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करा। समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जात पडताळणी दाखल्याच्या अटींमध्ये शिथिलता, अन्यथा त्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र विविध शासकीय दाखले महाविद्यालयातच उपलब्ध करून देण्यात यावे। यासह 14 मागण्या शासनाकडे लाक्षणिक उपोषण आंदोलन करून करण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश कांडगे, विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे, विदर्भ कार्याध्यक्ष SP हिवाळे, विदर्भ महासचिव उल्हास शेगोकार, जिल्हा कार्याध्यक्ष NK हिवराळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुरवाडे, जिल्हा सहसचिव दादाराव प्रधान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय वर्मा, श्रीकृष्ण भगत, अजय टक, कैलास काळे, अनिल गोठी, सय्यद इरफान, शेख सलीम शेख आदीसह जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी उपस्थित होते। आज पत्रकार दिनानिमित्त विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आजच्या दिनी निवेदन सादर करण्यात येत आहे। यामध्ये आज प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून शासनाला असं निवेदन करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देतो की जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती, पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शांतता समितीवर पत्रकारांची सरळ नियुक्ती करण्यात यावी। तसेच कोरोना व्हायरस या ठिकाणी जो संपूर्ण जगामध्ये सुरू आहे, या व्हायरसची प्रथम लस ही पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात यावी। राज्यातील सर्व शासकीय विश्रामगृहे हे पत्रकारांसाठी मोफत खुली करावी आणि या ठिकाणी समाज कल्याण मार्फत राज्यातील शासकीय भूखंड पत्रकारांना देण्यात यावी। शासकीय नोकऱ्यांमध्ये पत्रकारांच्या कुटुंबियांना प्राधान्याने समाविष्ट करून घेण्यात यावे। तसेच या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जात पडताळणी दाखल्याच्या अटीमध्ये शिथिलता आणण्यात यावी व विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र विविध शासकीय दाखले महाविद्यालयातच उपलब्ध करून देण्यात यावी असे व इतर बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी पत्रकारांच्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी बुलढाणा यांना या ठिकाणी सर्व मंडळी विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने देतो आहोत। नमस्कार। आज सर्व भारतवासियांना पत्रकार दिनी हार्दिक शुभेच्छा। आणि तसेच आज पत्रकार दिन असल्यामुळे विश्वगामी पत्रकार संघटनेचे लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आले होते। जे काही पत्रकाराच्या समस्या आहेत, जेणेकरून बऱ्याच वर्षापासून समस्या दूर झालेल्या नाहीत, सरकारने दुर्लक्ष करीत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा सहवास करावा लागला, त्याच्यामुळे आम्ही उपोषणात बसलेलो आहे। हेच माझे 2 शब्द